प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। सध्या लोकसभा निवडणुकांचा माहोल गरम आहे। नेत्यांच्या सभा होत आहे आणि नेत्यांचे बिनबुडाचे विधान सुद्धा चर्चेत येत आहे। कोल्हापूरच्या शाहू महाराजांबद्दल संजय मंडलिक यांनी व्यक्त केलेले वादग्रस्त मत ताजे असतानाच आता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांचे बिघडेल बोल व्हायरल झाले आहेत। भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक अत्यंत महत्त्वाचे नेते असणाऱ्या महात्मा गांधींच्या या पणतूने भारतीय संविधानाचे निर्माते, मानवी स्वराज्याचे महान संस्थापक, रक्तात पेटलेले महामानव, विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवाला म्हणजे ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकरांना आंधळा विरोध करताना चक्क भारतीय संसदीय लोकशाही प्रणाली नाकारल्याचे दिसून आले आहे। तुषार गांधी यांनी केलेल्या या असंवैधानिक विधानाचा ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर यांनी त्यांच्या खुमासदार शैलीत समाचार घेतला असून त्यांना खरी बाजू लक्षात आणून दिली आहे। आंबेडकरांनी ही माहिती त्यांच्या एक्स हँडलवर म्हणजे ट्विटरवर पोस्ट केली आहे। त्यात आंबेडकर यांनी म्हटलं आहे की तुम्ही अलीकडे केलेले विधान अत्यंत अर्थहीन, कोणताही आधार नसलेले आणि वंचित बहुजनांच्या राजकारणात अडथळा निर्माण करणारे आहेस। पण संसदीय लोकशाही आणि स्वतंत्र राजकीय नेतृत्वासाठीच्या प्रयत्नांना तसेच वर्ग, जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन सुरू असलेल्या सर्वसमावेशक राजकारणाला नाकारणारे आहे। आंबेडकर यांनी पुढे म्हटलं आहे की तुमच्या आजोबांचे ब्रिटिशांविरुद्धचे आंदोलन सर्वसमावेशक होते, पण तुमचे विचार आणि राजकारणामध्ये तशी स्पष्टता दिसत नसल्याचा टोला सुद्धा आंबेडकरांनी लगावला आहे। गांधी यांची कान उघाडणी करताना आंबेडकर यांनी म्हटलं आहे की महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीसोबत कसा व्यवहार केला हे तुम्हाला माहिती नाही का? त्यांचे राजकारण किती अलिप्त आहे हे तुम्हाला माहीत नाही का? महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये झालेली तडजोड तुम्हाला माहीत नाही का? असंही आंबेडकर यांनी म्हटलं आहे। तसेच आंबेडकर यांनी म्हटलं आहे की जर तुमच्याकडे राजकीय ज्ञान आणि समज नसेल तर कृपया निरर्थक गोष्टी करण्यात आणि निराधार आरोप करण्यात तुमचा वेळ घालवू नका। येणारा काळ सत्य परिस्थिती समोर आणेल। खरे तर आता सगळे संकेत दिसत आहे, पण तुम्ही डोळे झाकल्यासारखे संदर्भहीन, ज्याला काही आधार नाही असं वक्तव्य करून जनतेमध्ये नाहक संभ्रम निर्माण करणार असल्याचेही आंबेडकर यांनी म्हटलं आहे। प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या। कमेंट करा, लाईक करा, शेअर करा।